श्री शंकर गीता अध्याय 14. महाराज मला रोखून पाहत होते. मी त्यांना आदरपूर्वक लवून वंदन केले तरी महाराज तसेच एकटक तीक्ष्ण नजरेने बघत राहिले. जणू ती नजर सांगत होती की तुझ्यासमोर कोणत्या अडचणी उभ्या आहेत आणि त्याची तुला भीती कशाला. मी समर्थ आहे ना काय ते पाहायला. माझ्या लीलांची सर्व कष माहिती तुला हवी होती ना, म्हणून लीला विलासांचा एक प्रचंड डोंगर तुझ्यासमोर ठेवला आहे. त्याच्या चमकदार कळसावर तेवढेच फक्त लिहावे. कौरव पांडव यांमध्ये झालेल्या युद्धामध्ये तब्बल 18 अक्षौहिणी सैन्य लढले होते. या सर्वांची नावे जर सलग मांडली तरी त्यांच्यासमोर 18 अध्यायातील शब्द कमी भरतील. संक्षिप्त असले तरी ते शुद्ध ज्ञान होय. भगवंतांनी भगवद्गीता रूपात जगत्कल्याणार्थ ते मांडले. ते जीवनसार होय. त्याप्रमाणे या श्री शंकर गीतेचा 18 अध्यायाचे महत्त्व आहे. ते लहानसे वाटले तरी शेवट शोधण्याचा म्हणाल तर हनुमंताच्या शेपटीप्रमाणे सापडणार नाही. म्हणून हा 18 अध्यायांचा तट बांधून ठेवला आहे. महाराजांच्या दृष्टीमध्ये पाहिले असता हे मौल्यवान बोल वाचता आले. चला. अचंबा वाटून माझ्या मुखातून सहज शब्द बाहेर आले. जय जय प्रभू शंकर. अभ्यंकरांना अभूतपूर्व अनुभव. अभ्यंकराच्या स्वप्नामध्ये अगदी रोजच त्यांच्या मातोश्री स्वप्नात येऊ लागल्या. असे नित्य घडू लागल्याने ते चिंतेत बुडाले. महाराजांनी त्यांना पैठण येथे बोलून घेतले. नदीमध्ये उभे राहून अभ्यंकरांना म्हणाले, भाताचे पिंड करून माझ्या पायावर वाहा. अभ्यंकराने तसे करताच महाराज म्हणाले, अरे तुझी आई मुक्त झाली रे. महाराजांनी उद्धारल्यामुळे पुढे अभ्यंकराची आई परत काही स्वप्नात आली नाही. दत्तात्रेय गणेश अभ्यंकर यांच्या वडिलांच्या काळापासून महाराज घरी येत असत. स्वतः दत्तात्रेय गणेश यांना 9 वर्षाचे असल्यापासून महाराजांचा सहवास लाभला. महाराज त्यांना अनेक ठिकाणी घेऊन जात असत. त्यांच्याकडे रात्री अपरात्री येत व चहा खिचडी करायला सांगत. कोणतीही कामे सांगत आणि तशी करूनही घेत. एकदा महाराज त्यांच्या घरी चादर पांघरून झोपले. अचानक ते जन्मलेल्या बाळाप्रमाणे बनल्याचे चित्र डोळ्यासमोर उभे राहताच दत्तात्रेय गणेश अचंबित झाले. त्यांनी आपल्या वडिलांना घडलेला प्रसंग सांगितला. खातर जमा करण्यासाठी त्यांनी महाराजाच्या अंगावरची चादर उचलून पाहिली असता महाराज नेहमीच्या रूपातच दिसले. म्हणाले, माझे एका मोठ्याचे लहान होता येईल का. हे ऐकल्यावर अभ्यंकर पिता पुत्रांना गप्प बसावे लागले. प्रत्यक्ष दिसले ते खोटे कसे असेल या विचाराने दोघे भांबावून गेले होते. तरीही धीर करून अभ्यंकर महाराजांना विनंती करू लागले, महाराज आपले मूळ रूप आम्हाला दाखवावे. यावर मंदस्मित करून कृपाळू शंकर प्रभू बदले, बेटा जरूर दाखवी. प्रकृती व पुरुष. महाराजांच्या समाधीनंतर काही वर्षांनी शुद्ध अष्टमीला रात्री 2:30 वाजता अचानक चमत्कार होऊन समाधीवर 25 फूट उंचीची तेजस्वी व्यक्ती प्रकटली. ते मनोहर पौरुष रूप थक्क करणारे होते. पुन्हा महिन्याने अष्टमीला अगदी त्याच वेळेस त्याच उंचीचे दैदिप्यमान स्त्रीरूप प्रकटले. त्या महाकाय तरीही सुंदर स्त्रीने चूल पेटवली. त्यावर कढई ठेवून शेंगदाणे भाजले. ते अगदी गरम असताना हाताने तसेच तोंडात ओतले. त्या स्त्रीने स्वतःविषयी स्पष्टपणे सांगितले, मी स्वयं आदिशक्ती. दर्शन देऊन व प्रसाद खाऊनच येथून जाणार आहे. हा आवाज स्पष्ट व कणखर असा होता. समाधीवरील पादुकांच्या उजव्या बाजूस पुरुषरूप गुप्त झाले तर डाव्या बाजूस शक्ती अंतर्धान पावली. अशाच एका अष्टमीला समाधी मठाच्या मंडपात अत्यंत तेजपुंज विशाल रूप प्रकटले. त्या महारूपाने मंडपात मारुतीरायासमोर बैठक मांडली आणि तिथूनच समाधीच्या दिशेने पाय लांबवले. थेट समाधीवर ठेवले. बाबूराव, रुद्र आणि अभ्यंकर यांच्या प्रत्यक्ष साक्षीने हा प्रकार घडला. तेवढ्यात बाब्या असा पुकार झाला. महाराज बाबूरावांना याच नावाने हाक मारायचे. बाबूराव रुद्रांनी महाराजांचा आवाजही ओळखला. त्या दिव्यदेहाने एका हाताने बाबूरावांना व दुसऱ्या हाताने अभ्यंकराला धरले. अभ्यंकरांना महाराज म्हणाले, माझे मूळ रूप तुला पाहायचे होते ना, तसा शब्द मी तुला दिला होता. पाहून घे आता ते. एवढे बोलून ती प्रचंड दिव्यमूर्ती समाधीवरील पादुकांच्या उजव्या बाजूस गेली. अलक असा पुकार करून ते अंतर्धान पावले. पुन्हा शक्तिरूपात प्रकटून पादुकांच्या डाव्या बाजूस येत अलक करीत ते दिव्य रूप तिथेच गुप्त झाले. तेव्हा अभ्यंकराच्या मनात लख्ख प्रकाश पडला. श्री शंकर महाराजांनी भक्तावर कृपाळू होऊन मूळ रूपाचे दर्शन घडवले होते.
महाराजांनीच आपल्या मूळ रूपाचा साक्षात्कार घडवल्याची त्यांना खात्री पडली. महाराजांच्या समाधीवर 3 वर्षांनी अष्टमी दिवशीच ते समाधीवर प्रत्यक्ष निजले असल्याचे दृष्टीस पडले. अभ्यंकरांनाच त्या दिव्य दर्शनाचा लाभ मिळाला. समाधीवर निजून महाराजांनी पाय इतके लांबवले की बाहेर टांगलेल्या हंडी त्यांनी पायांनीच झुलविल्या. अभ्यंकराच्या घरातील चमत्कार. अभ्यंकर यांची मुलगी भयंकर आजारी होती. ते हवालदिल होऊन महाराजांची करुणा भागू लागले. तेव्हा शंकर महाराजांनी समाधी घेतली होती. पण भक्त भीमानी करुणावत्सल्य शुभंकर श्री शंकरमूर्ती अभ्यंकर यांच्या घरी प्रकटली. आपली टोपी व चपला दरवाजाजवळ काढली आणि थेट संडासात लघवी करण्यासाठी गेले. इकडे अभ्यंकरांनी महाराजांची टोपी व चप्पल हा कृपाप्रसाद आपल्याकडेच राहावा म्हणून परवानगी न घेताच उचलून आपल्या पेटीत ठेवल्या. संडासात शिरलेले महाराज बराच वेळपर्यंत बाहेर आले नाहीत. तेव्हा हैराण होऊन संडास उघडून पाहिले असता आत महाराज आढळून आले नाहीत. अचंबित झालेल्या अभ्यंकरांना पेटीत ठेवलेल्या पादुका व टोपी विषयी शंका उत्पन्न झाली. खात्रीसाठी पेटी उघडून पाहिले असता दोन्ही वस्तू जागेवर सापडल्या नाहीत. जय प्रभू शंकर. मस्तकावर उमटलेली चरणकमली. श्री शंकर महाराजांच्या अनेक लीलाने अभ्यंकर हे प्रत्यक्षदर्शी असल्याने त्यांच्याशी चर्चेचा प्रसंग अनेक वार आला. त्या सानिध्यातून एक अजब गोष्ट ध्यानात आली की ती म्हणजे त्यांच्या मस्तकावर दिसत असलेली चिमुकली पावले. त्यांच्याबाबत विचारले असता समजले की ती महाराजांची पावले आहेत. ते परमभाग्यच होय. अभ्यंकर याबद्दल म्हणाले, मी महाराजाबरोबर खेळत असे. अनेकदा ते माझ्या मस्तकावर पाय ठेवीत. आपल्या शिष्याच्या मस्तकावर उमटलेली ही गुरुपावले असल्याचे महाराजही म्हणत असत. यासारख्या अनुभवामुळे अभ्यंकर यांची शंकर महाराजावर एकमुखी निष्ठा जडली होती. इतकी की एकदा महाराजांनी त्यांना आज्ञापिले की अक्कलकोट स्वामी समर्थांचा फोटो घरी लावावा. यावर त्यांनी उत्तर दिले की तो तर आपण द्याल तरच लावीन, अन्यथा लावणार नाही. बेळगावचे गंदे महाराज. एकदा बेळगावच्या गंदे महाराजांना अचानक हगवण सुरू झाली, पण गुण येईना. तेव्हा गंदे महाराज सर्वांना म्हणाले, आता उपाय एकच. मला पद्मावतीला महाराजांच्या समाधीवर नेऊन सोडा. काय व्हायचे ते तेथेच हो. त्याप्रमाणे त्यांना मठात आणण्यात आले. त्यांच्या शुश्रूषेची सेवा नेमकी अभ्यंकराकडेच आली. गंदे महाराज दिसायला अगदी अक्कलकोट स्वामी महाराजासारखेच होते. स्वामी महाराजांचा फोटो घरामध्ये आपण लावण्यास नकार देणाऱ्या अभ्यंकरांना त्यांच्यासारख्या दिसणाऱ्या रूपाची सर्वोपरी सेवा करावी लागली. एकीकडे हे सर्व चालू आहे. दरम्यान नगरहून एक शेतकरी समाधी मठात दाखल झाला. दिसायला मूर्ती अगदी शंकर महाराजासारखीच होती. तो शेतकरी म्हणू लागला, माझ्या भावाला मुलगा झाल्यास समाधी दर्शनास येईल असा नवस केला होता. महाराज नवसास पावले. भावाला मुलगा झाला तेव्हा समाधीच्या दर्शनास आलो. भाऊ मुलाला बैलगाडीतून घेऊन येतच आहे मागून. तो शेतकरी मठात वावरू लागताच गंध्याची हगवण दूर झाली. प्रकृती सुधारली. हे गंधे यांनी महाराजांना ओळखले, पण अभ्यंकर अजून सशंक होते. त्या शेतकऱ्याने अभ्यंकरांना त्यांच्या पूर्ववृत्तांतात सांगितला. ऐकून ते थक्क झाले. नंतर भावांची वाट पाहून ते का येत नाहीत असे म्हणत शेतकरी निघून गेला. तो शेतकरी दुसरा तिसरा कोणी नसून प्रत्यक्ष शंकर महाराजच होते. तसे त्यांनी गंधेकडे स्पष्ट करीत आपण कुणास सांगू नका असेही बजावले. ते निघून जाताच गंधे यांनी ही बाब अभ्यंकराकडे उघड केली. तेव्हा त्यांनाही रुकरुक वाटली. गंधे अभ्यंकराच्या घरी गेले. तिथून महाराजांना नैवेद्याचा डबा घेतला. समाधीवर नेऊन महाराजासमोर ठेवला. नंतर त्यांनी श्री स्वामी महाराजांचा एक फोटो अभ्यंकराला दिला. म्हणाले, श्री शंकर महाराजांनी हा फोटो तुम्हाला द्यायला सांगितले आहे. हे ऐकताच महाराज असतेवेळी घडलेल्या प्रसंगाची आठवण होऊन त्यांना धन्यता वाटली. आजही अभ्यंकर यांच्या घरी श्री स्वामी महाराज व श्री शंकर महाराज यांचे दिव्य फोटो शोभायमान आहेत. महाराजांचा हात कित्येक फूट लांब. एकदा महाराजांच्या दर्शनासाठी लोक आले असता एक हरिजन दूर उभा राहून कृपादृष्टीच्या प्राप्तीसाठी महाराजाकडे पाहत होता. महाराज सर्वांना प्रसाद देत होते. आपल्याला प्रसाद मिळेल काय या चिंतेने ग्रस्त होऊन तो पाहत असता महाराजांनी आपला हात कितीतरी लांब करून त्याच्या हाती प्रसाद ठेवला. तो धन्य झाला. सध्याच्या समाधीस्थानावरच समाधीपूर्वी हा प्रसंग घडला होता. बडोद्याच्या सयाजीवर कृपा. श्री शंकर कृपा बडोद्याच्या सयाजीवर गायकवाड यांनाही लाभली होती. त्यांना बडोद्याच्या गादीवर स्वतः शंकर महाराजांनी बसवले होते.
बडोद्याच्या राजवाड्यात महाराजांचा पुतळा व फोटो त्या कृपाप्रसाद प्राप्तीची आठवण म्हणून पाहावयास मिळतो. अनेकदा महाराज हिमालयात जात असत. तिथे समाधी लावत कित्येक दिवस मुक्कामाला राहत तिथे वावरणाऱ्या साधूंचा खरेखोटेपणा पारखून घेत असत. कित्येकांची दाढी लांब, अगदी भुवया जमिनीपर्यंत अशी स्थिती. 4000 वर्षापूर्वीपासून जिवंत समाधीत असणारे असंख्य साधू पुरुष हिमालयात आहेत. त्यातही महाराजांचा अधिकार अधिक शोभून दिसे. पुण्याच्या लाकडी पुलावर एक व्यक्ती नित्यशा येऊन बसत असे. महाराज त्यांच्या बाजूस जाऊन बसू लागले. त्यांची पूर्वपुण्याईच म्हणा ती. रोज भेट होत असल्यामुळे हळूहळू दोघे गप्पा मारू लागले. महाराजांनी त्यांना आपले नाव शंकर महाराज असून आपण धनकवाडीला राहत असल्याचे सांगितले. तरी त्या गृहस्थांना महाराजांच्या सर्वसाक्षीत्व रूपाची यत्किंचित जाणीव झालेली नव्हती. पुढे 2 दिवस महाराज तिथे गेले नाही म्हणून त्या मित्राने अस्वस्थतेने धनकवाडी गाठली. धनकवाडी मठामध्ये ते महाराजांची चौकशी करू लागले. तेव्हा बाबूरुद्र तिथे होते. त्यांनी समाधीकडे निर्देश करत चकित होऊन ते महाराजांच्या नित्य गाठीभेटीचे वर्णन करू लागले. तेव्हा रुद्र त्यांना म्हणाले, अहो, महाराजांनी 8 वर्षापूर्वी समाधी घेतली आहे. अर्थात दोघेही महाराजांच्या करुणीचे अचंबित होऊन गेले होते. लग्नात सदैव उपस्थिती. हेच कशाला, समाधीनंतर काही वर्षांनी एका भक्ताच्या लग्नासही ते सदैव उपस्थित होते. त्या प्रसंगी महाराजांनी कोठी सांभाळली. त्यावेळी काढण्यात आलेल्या फोटोमध्ये महाराज असल्याचे स्पष्ट होते. महाराजाकडे आलेल्या भक्ताने एखाद्या कामासाठी मुहूर्त मागितला तर ते हमखास अमावास्येचा मुहूर्त सांगत. महाराज हजामाकडे केस कापायला बसले तर त्याची कसोटीच असायची. त्यांचे एकीकडे केस कापत पुढे सरकायचे तर त्यांचे कापून झालेले केस पूर्ववत झालेले असायचे. विष्णुपद. नगरचे नवले हे महाराजाकडे विष्णुपद दर्शनाचा आग्रह धरू लागले. प्रसन्न झालेले महाराज नदीत जाऊन उभे राहिले. म्हणाले, विष्णुपद पहा. नवले हे पाण्यात पाहतात तो काय. लांबलचक विष्णुपद पाहून ते थक्क झाले. चाचपू लागले. पण विष्णुपद संपेना. वर पाहिले तर गगनाला भिडले मुकुट दिसला. पण कोण हे समस्त मानवजातीला दाखवण्यासाठी जणू त्यांनी अलौकिक लीला केली. वाशिमचा जाणू महार. वाशिम येथील जाणू महार. त्यांचा मुलगा अचानक बेपत्ता झाला. सर्वत्र शोध घेऊनही तो सापडेना. पुढे सर्वांनी आशा सोडली. पण आश्चर्य म्हणजे तो मुलगा तब्बल 3 महिन्यांनी आपल्या हाती खाऊ घेऊन घरी परतला. चकित झालेल्या पालकांनी त्याची विचारपूस केली. ते म्हणाला, शंकर महाराज येथे येऊन मला घेऊन गेले. एवढे दिवस मी त्यांच्या समवेतच हिंडत होतो. मला हाती खाऊ देऊन त्यांनीच येथे आणून सोडले. शांताबाई पुणेकरांचे यजमान अचानक निवर्तले. त्या दुर्घटनेच्या 20व्या दिवशी महाराज त्यांच्या घरी सांत्वनार्थ गेले. तुला विसावा देण्यासाठी तुझ्या घरी आलो आहे. तुझे व्यवस्थित होईल. बाईंना 6 मुले होती. पुढे त्यांना संभाळ मामाने केला. सर्वांना सुस्थिती प्राप्त झाली. नाशिकला काबुली बाबा नावाचे अवलिया होऊन गेले. महाराजांचा त्यांच्याकडे मुक्काम असायचा. त्याप्रमाणे नागपूरचे तजुबुद्दीन बाबाही महाराजांच्या दर्शनार्थ येऊन गेले. महाराज जेव्हा झोपेत तेव्हा तजुद्दीन पहारा करीत. काही मुसलमानांना ही गोष्ट आवडली नाही. ते अडथळा आणण्यासाठी मुद्दाम येत. पण द्वारावर पाहता साक्षात हनुमंताची स्वारी बसलेली दिसायची. ते महारुद्र रूप पाहून सर्वजण सुमल्या करायचे. त्याच्यासाठी हनुमान पहारा करतात. मग महाराजांचे मूळ रूप कोणते याचा अंदाज घ्यावा. रंगनाथ दत्तात्रेय वाडेकर हे महाराजांच्या दर्शनाची आस ठेवून समाधीवर गेले. ते समाधीसमोर नतमस्तक असताना आतून ध्वनी प्रकटला. जे 1111. हा संदेश इंग्रजीतून होता. सुरुवातीला काही अर्थबोध होईना, पण समाधीजवळ शांतपणे थांबता एकेका शब्दाचा अर्थ उलगडू लागला. श्री ज्ञानेश्वर महाराजांचे आद्याक्षर जे होय म्हणजे 4दा 1 हा आकडा याचा अर्थ असा लावण्यात आला. ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय, पहिली ओवी, त्याचे प्रथम चरण, त्यातील पहिले अक्षर ओम. वाडेकर यांना श्री ज्ञानोबा माऊलीच्या समाधीवर ओमचीच साधना मिळाली होती. त्याचाच पुनरुच्चार येथेही झालेले पाहून वाडेकर समाधान पावले. श्री स्वामी समर्थ महाराज, माणिक प्रभू, श्री शंकर महाराज व श्री साईबाबा हे चौघे काही वर्षे एकत्र फिरत. सन 1928 साली त्यांनी पाकिस्तानची निर्मिती होणार असल्याचे प्रथम भाकीत केले. ते पुढे सत्य ठरले.
अनेकदा महाराज अनेक पुढाऱ्यांचे मृत्यू, त्यांच्याबाबतच्या दुर्घटना, विषप्रयोग आदी घटना, खून, विमान अपघात आदीबाबत तारीखावर भाकी ते करीत असत. त्याप्रमाणे घडत असे. या ग्रंथात त्या खुणाचा उल्लेख बरा नव्हे म्हणून टाळला आहे. इसवी सन 2000 साली माझा पठ्या शिवाजी दिल्लीच्या तख्तावर येणार असल्याचे भाकीत त्यांनी केले होते.